उपसचिव मिलिंद शेणॉय यांची तडकाफडकी बदली करण्यात आली। अजित पवार यांच्या निधनानंतर 75 शाळांना अल्पसंख्याकचा दर्जा देण्यात आला होता। महत्त्वाची अपडेट त्या प्रकरणी येते। शेणॉय त्यांची बदली करण्यात आलेली आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर दुखवटा जाहीर केला असतानाही 75 शाळांना अल्पसंख्याकचा दर्जा हा दिला होता। मात्र एवढ्यात झटपट हा दर्जा का देण्यात आला, हे प्रमाणपत्र का वाटण्यात आले, असा प्रश्न उपस्थित करत वातावरण तापलं होतं। अजित पवारांच्या निधनानंतर 75 शाळांना अल्पसंख्याकचा दर्जा देण्यात आला। त्या संदर्भातलं प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं आणि यावरूनच वाद पाहायला मिळाला होता। तर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत होते। अजित पवारांच्याच खात्यासंदर्भातील हा निर्णय झाल्यानं शंका उपस्थित होत होत्या आणि त्यानुसार आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे। संबंधित अधिकारी शेणॉय यांची बदली करण्यात आलेली आहे। राज्यातील जवळपास 75 शाळांना अल्पसंख्याकचा दर्जा हा देण्यात आला होता। शासकीय दुखवटा असताना अशी कोणतीही कामं केली जात नाही, प्रमाणपत्र वाटप थांबतं, असे कोणतेही निर्णय हे घेतले जात नाही। मात्र असं असतानाही हा निर्णय घेण्यात आला। 75 शाळांना प्रमाणपत्र देण्यात आलं। यावरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते। आता या प्रकरणात पुढील कारवाई कशा प्रकारे होईल त्याकडेही लक्ष लागलेलं आहे। तर अजित पवार यांच्या निधनानंतर 75 शाळांना अल्पसंख्याकचा दर्जा हा देण्यात आला होता। त्या संदर्भात माहिती घेऊयात। आमच्या प्रतिनिधी ज्योत्सना गंगणे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। ज्योत्सना, अत्यंत महत्त्वाची बातमी येते या प्रकरणात। अजित पवारांच्या निधनानंतर शासकीय दुखवटा असतानाही 75 शाळांना अल्पसंख्याकचा प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता अधिकाऱ्यावर ही कारवाई झालेली आहे। काय अधिक माहिती येते या संदर्भात? प्रणिता, अगदी बरोबर आहे। आपण बघितलं की राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अकाली आणि अचानकपणे अपघातात निधन झालं आणि त्यानंतर दुसरीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे ते 3 दिवसांचा दुखवटा पाळण्यात आलेला होता। मात्र दुसरीकडे आपण बघितलं की मंत्रालयातल्या काही अधिकाऱ्यांचं काम जे आहे ते सुरू होतं आणि ते काम जे आहे ते घटनेला अनुसरून किंवा कायदे आणि नियमांना अनुसरून नव्हतं। दुखवटा राज्यामध्ये सुरू असताना सुद्धा उपसचिव मिलिंद शेणॉय नावाचे एक अधिकारी आहेत, त्यांनी काय केलं तर 75 अल्पसंख्याक शाळांना जे आहेत ते अल्पसंख्याक शाळांचा दर्जा दिला आणि ही कागदपत्राची कामं जी आहेत त्यांनी त्याच दिवसामध्ये केली जेव्हा राज्यात दुखवटा सुरू होता। उपसचिव मिलिंद शेणॉय यांनी हे असं का केलं, कोणाच्या सांगण्यावरून केलं, याची तपासणी जी आहे ती सध्या केली जाते। मात्र याला अशी एक पार्श्वभूमी आहे की काल सुद्धा उपमुख्यमंत्री असलेल्या सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती। त्यानंतर जे आहे ती आतापर्यंत सुनेत्रा पवार यांनी एक कॅबिनेट जी आहे ती केलेली आहे। त्याचबरोबर पक्षांतर्गत सुद्धा त्यांची बैठक देवगिरीला झाली होती आणि त्यानंतर अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या खात्यातले जे काही अधिकारी किंवा जे काही त्यांचा स्टाफ जे असेल तर मनमानी कारभार करतोय का, याकडे आता लक्ष ठेवण्याचं काम सुद्धा सुनेत्रा पवार यांनी केलेलं आहे आणि त्याच एक भागाचा अंतर्गत त्याचीच एक कारवाई म्हणून जे आहे ते उपसचिव मिलिंद शेणॉय यांची तडकाफडकी बदली जी आहे ती करण्यात आलेली आहे। याची संपूर्ण कल्पना सुनेत्रा पवार यांना दिलेली आहे, कारण सुनेत्रा पवार यांनी दिलेल्या या सविस्तर माहिती